गोष्ट काही महिन्यापूर्वी थिएटरला टाकलेली त्या गोष्टीजवळ मला आणून ठेवला तर ती गोष्ट काय काय मंडळी नमस्कार, स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बारके व्हिडिओ तुम्ही बघत असला ठीक आहे, पण मोठ्या व्हिडिओ तुम्ही मला करण्यात आपली भेट झाली तर आलो. तर आता आपण पहिले जाणार आहे का तुमच्यासाठी मस्तपैकी लोकेशन घेऊन आलोय. तर आता पहिले जाऊया. मित्र पण आपले येणार आहेत काही जुनेवाले, यांना भेटू, पनवेलला भेटूया आणि पुढे जाऊया. तर मित्रांनो, आज आपण करत आहोत एसटी महामंडळाने प्रवास. मंडळाला पोचलो आपण पनवेलच्या एस टी स्टँडला. आणि एस टी स्टँड आहे त्याला काम चालू आहे. आणि मित्राचं प्रेम बघा, मित्र आपल्याला आलाय नाही आला तर बघू. आपला एक अजून एक आहे नेहमीप्रमाणे लेट करतो, दाखवतो आल्यावर. थांबा जरा. A few moments later. हे बघा आलाय काय बऱ्याच वर्षातून या माणसाला ओळखला कर्नाळ्याच्या ट्रिपला होता ते माता म्हणलं इथे गेले भावानी कधी आलाय वाजलं गेली माझी ओळख. हा आता टाइम होता भाई 11:45 ना, 11ला 5 मिनिटे. आता काय बोलू याला, ठीक आहे जाऊ पहिले पॉटवर जाऊया, मग मला दाखवतो. विचारलंय आम्ही चाललेलो म्हटलं इकडं आधी ठिकाण तुम्हाला दाखवतो. पण विचार झाला की देवाची इच्छेवर आपला म्हणजे आपण काही करू शकत नाही. तर समर्थांनी म्हणजे जे मी गोष्ट काही महिन्यापूर्वी थिएटरला टाकलेली त्या गोष्टीजवळ मला आणून ठेवला तर ती गोष्ट काय तुम्हाला दाखवतो. बघा मला मागं दिसत असेल काय वाटेल व्ह्यू दिसते हे बघा. आणि आसपास एरिया JNPTच्या रोडच्या साईडला रे, तुम्ही नक्की या, तिला भेट द्या. बरे वाटला. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि समर्थांचं आहे स्मारक, खूप छान आहे. तिला या नक्की भेट द्या. तिथे यायला का जास्त काही खर्च नाही आणि भाडे म्हणजे लिटर थिएटर टाकायचं ते. आज मला प्रत्यक्षात दिसलं, मला वाटलं पण नव्हतं की मला बघायला भेटेल. आमचा प्लॅन तो वेगळा, तुम्हाला दिसेलच पुढे काय प्लॅन आहे नक्की. जाम भाडीचा आहे. हे जे तुम्ही बघताय ते दुसऱ्या फ्लोअरवरती आहे. खूप भारी बघण्यासारखी आहे. इथं महाराजांचं आपण दर्शन घेतलं आणि समोर फक्त मोबाईल अलाउड आहे. आतमध्ये माहितीचे फलक आहेत, तर सर्व माहिती खूप चांगला म्हणजे महाराजांचं आजपर्यंत झालेली मोहीम त्याबद्दल लिहिलेलं आहे सगळं. आणि व्हिडिओ पण आहे त्यावरती, ती पण बघू शकता. सेकंड फ्लोअरला आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता, पण इथं बघण्यासारखं माहिती वगैरे बरंच आहे. सेकंड फ्लोअरला नक्की येतो. म्हणजे चौथ्या फ्लोअरला हे महाराजांचं आणि समर्थांचं वरती बघायला. सेकंड फ्लोअरला पण बघण्यासारखं बरंच आहे. जे आपले महाराजांनी मोहीम वगैरे जे काही झालेलं ते सगळ्याची माहिती आणि ते व्हिडिओ पण आहे तिथली माहितीचा, ते पण तुम्ही नक्की बघा. टाईम काढून नक्की या आणि जाम भारी बघण्यासारखं आहे. नक्की या, भेट द्या. आपल्या JNPT रोडच्या साईडला आहे. काय म्हणा याला, दास्तान फाट्याच्या इथेच आहे. नक्की तुम्ही भेट द्या. तर आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आपण परत काय एक्सप्लोर करायचं आहे. तर मित्र हो, आपण पोहोचलेलो आहे या ठिकाणी.
तर तुम्ही मला वाटते आतापर्यंत ओळखलं का कुठं नक्की येणार होतो आणि काय लोकेशन आहे. तर हे बघा पिरवाड बीचला कोण आज आलेलो आहे. आज कोण नाही इकडे शनिवार आहे बरं आहे. थोडं आम्ही या साईडला आलो आहे. आपल्याला त्या साईडला पण जायचं आहे. तर जरा आलो आहे टोकाला या साईडला. बघू इथे तरी एक्सप्लोर करू थोडंसं माझ्या मतनी. मी गँग गेले पुढं पुढं जे चाललं इकडं बाईनी पोत जबरदस्त दिले काळ्या दगडावरती. हे फोटोग्राफर आमचा लेट येतो लेट. सध्या पलीकडं आपण एक्सप्लोर करूया बघूया राग आहे. मी तर फर्स्ट टाईम आलो आहे. याआधी कोण कोण आलं आहे कमेंट करून सांगा मला इथे कोण कोण येऊन गेले. म्हणजे नाही आले त्यांनी या एक नंबर आहे. हे बघा थोडं फोटोशूट करूया. तुम्हाला रोडच्या साईडून आहे ना इथून आता एक मस्तपैकी व्ह्यू दाखवतो गाडीवरून. म्हणजे थोडंसं एक्सप्लोर करून जे फोटो वगैरे काढूया. इथं बोटी पण आहेत. हे बघा यांनी मॅच लावले काय ना मॅच बघायचं माणूस वेगळाच आहे रे. काय बोलून पाहिजे नाही म्हणजे मॅच कुठली मॅच आहे रे एवढा बघतोय तो. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. हां मग कोण जिंकल काय वाटतं. इंडिया भाऊ इंडिया. हो काय बघू मग कमेंट करून म्हटलं का कोण जिंकली कोण नाही जिंकली ती. त्या डोक्यात राहू पुढं कुठे जवळ आहे. हे काय तुला काय काय कुछ भी बोलता है लड़का. जवळ आहे हो का जवळ आहे. इन इंडिया रस्ता बनवलाय ना राम येतो नाही पिरवाडीत येतोय. हॅलो पिरवाडीत येतोला हे पण आले जवळ आलंय. येऊ राताळ्या येऊ राम सेतू अतुल सेतू. ए अटल सेतूला नवीन नाव पाडलं अतुल सेतू. अतुल सेतू जास्त पटाला काय पडलं दान पटा नाही रातायनी पाटा. काय वेगळाच बोलला बघ. कोण योग्य का काहीतरी बोलला काहीतरी तिथे थांबलो ना आपण मध्ये जे आहे ते व्हिडिओ धाकटान फाटा पडू नको एवढंच करा. कुठला लेटू राम सेतू नाही अड्या अतुल सेतू नाही अटल पिरवाडी लेटू बरोबर आहे का. बरोबर आहे. मला किया जाए तब परत किया जाए. पाणी मग उडाला किती आता लिहो मीटर होते का मीटर ते बांधले का नाही आणले नाही घरी विचार. याची मॅच बंद झाली वाटतं. हे दाखव आणि कमेंट मध्ये सांग काय सांगा काय म्हणतात तुम्ही यांना. थांब आमच्यामध्ये स्थिती बोलतात. इप्पी पप्पी तुमच्याकडे आलं नाही सातारा जप्पी म्हणजे असा एक शॉर्ट आहे 2 सेकंदाचा काय होईल. ती बघ ती रेतीची आहे. उडली रेती ती रेती आहे. हे कसले ही ऑइलची. चला मित्रांनो आपण आता या साईडला जाऊया. तुम्हाला मेरे किनारपट्टीचा एकदम व्ह्यू दाखवतो.
काय वाटतंय मला कमेंट करून सांगा बघ. मंडळी व्ह्यू बघा बघ व्ह्यू नीट या फुटलेला आहे. आम्ही या बाजूला आलो पलीकडच्या बाजूला मला दाखवतो. पब्लिक वाढले आता. दुपारला टाइम आहे शनिवार पण आहे. संध्याकाळ होत आली. वाव व्ह्यू बघा मंडळी एक नंबर. या बाजूला जाऊया. त्या बीचच्या साईडला पिल्लर आणि इथं बघा इथं हेलिपॅड आहे. इथला व्ह्यू बघा फार भारी व्ह्यू आहे. महादेवाच्या बीचच्या साईडला फिरल्यावर फील येते. तुम्हाला कसा व्ह्यू वाटते सांगा. बोल परत. हे भाई खरा व्ह्यू तिकडे. आपण न्यू मिटिंग केलंय मंडळी. आता आपण जाऊया इकडून चालून पलीकडे. नाही आपण जाऊया. हे खरा इकडून नाही इकडून नाही. चल इथून रोड हे दगडावरनं बोलते मी तुम्हाला कशाला फिरलो. मंडळी इथनं व्ह्यू तर भारी आहे पण तिकडं पण जाम भारी आहे. तिकडं जाऊया आधी. ये इकडे ये बोलले मंडळी व्ह्यू बघा. आपल्याला आपल्या घरापासून एक 14 अंतर आहे आणि अलिबागलाची गरज नाही. तुम्ही इकडे या उरणला कुठली काय पिरवाडी बीच. पिरवाडी बीच इकडे या. इकडं या साईडला व्ह्यू भारी. आपण त्या साईडला गेलो ना त्यापेक्षा इकडं भारी. ह्याला काय म्हणायचं इकडे इकडे काय म्हणजे मला वेगळाच बोलला. मंचुरियन कम पडलेत कोणाला. मंचुरियन खाता कोण गेला नाही ना उठून. व्ह्यू भारी. संध्याकाळ टायमाला वाजलेत किती वाजलेत 3:15. भारी वाटते व्ह्यू बघा. संध्याकाळ टायमिंगला इथं यायचं जाम भारी. अरे इडियट कोण नाही उचल नाही. सगळं आयडिया बोललं. पकड पाना फाईल आणि काय ते मोल्ड आयटीआय करते वेगळा आणि जॉब करते फिटरचे. तिघ जण
ए तिघ जण पण तीन फ्यूल डिस्पेन्सरचा नाही ना तिघ जण 3 सेक्टर मध्ये गेले. एक गॅस सिलेंडर एक कुठे गेला तू फ्यूल डिस्पेन्सर हा तरी फ्यूल डिस्पेन्सर आता पेट्रोल पंपाची मशीन असते ना हा ती ती नोजल कधी हा पूर्ण सेट बनतो. बघा मंडळी घेतला इथे पकड पाना आणि आम्ही काही वेगळं करू आपलो होता है जिंदगी में ऐसा होता है. सध्या सगळ्या कलियुगात तेच चाललंय मला हा माणूस शिकला काय वेगळा आणि जातो वेगळा वेगळे प्रोफेशन आहे हा आता आपल्याला खाली उतरावं लागेल ते बघ ना. त्यांना ऍडव्हेंचर चालू आहे बघा ऍडव्हेंचर चालू आहे. ए इकडं आपली पाडी डायरेक्ट उडी मारायची नको उडी मारायला हळूच जाऊया न मंडळी आपण आता हे म्हटलं डोंगर पार करून खाली आलोय. डोंगर नाही दगडीचा आहे हा आपला मस्तपैकी सूर्यास्त या बारी बी इकडे फोटोशूट चाललाय. फोटोग्राफर बघा आपला फोटोग्राफर ए पोज बघा. आणि इकडं व्ह्यू पण भारी लांबच्या लांब बीच आहे. पब्लिक पण आहे पाहिजे विकेंड आहे बोल पब्लिक तर असणार आहे. आपल्यासाठी खास जागा नाही ठेवली ठीक आहे आतलो बीच एक्सप्लोर करू आपण. खरं आली होतं लागलं रे. अलिबागला गेलाय तू ए अलिबागला गेलाय का जायचं का जाऊ ना पुढे खडक आहे हे बघ अटल देतो हे बघ कुठं ठीक आहे अटल देतो बनवत चाललंय लिहिलंय पाहिजे हा लिहिलंय हॅपी बर्थडे लिहिलं हां नाव काढत आहे कोणाला कोणाचं नाव काढायचं आहे जाऊ द्या नाव कोणाला म्हणून काढा तुम्ही नीट बघून या. हे पाणी पाण्यामध्ये आपण चाललोय झापूक झुपूक झापूक झुपूक हे आला 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 लसूण मिठाचा काय काळा कडक पहिला नाव कुठं ऐकलंय काळा कडक तू सगळ्यात ऐकतोस. ठीक आहे चला मग लेट गो नको मी बोलले चला संध्याकाळच्या टायमाला निवांत मला काय दुपार झाली का इथं फुटबॉल खेळायला चाललाय एक नंबर फुटबॉल आहे काय मी नाही क्रिकेट खेळायला चाललाय आता. मित्रांनो आपण आता एकदम लास्टच्या टोकाला आलो इकडं जिथं बीच संपतो म्हणजे आहे थोडं पुढं. आम्ही चालत चालत आता एवढं इकडं आलोय आता परत इथून या दगडांवरतून जायचं तिकडं. बाई बिचारे बाई आपले दोन्ही पण गडी जमलेत आणि त्यांना परत फिरवलं मी इथपर्यंत आणलेला तिकडून आणि परत तिकडं जायचं नाही. तुम्हाला व्ह्यू कसा वाटला मला सांगा. आणि आज पब्लिक कमी मला भारी वाटला आणि संध्याकाळच्या टायमिंग तुम्ही नक्की या. गर्दी पण रविवार शनिवार थोडी भेटेल गर्दी पण आता शनिवारी आता नाही भेटत आहे. बरं आहे ठीक आहे पण नक्कीच तुम्ही या प्लेटला म्हणजे पिरवाडी बीचला
नक्की एकदा येऊन राहावा. खूप आता भारी म्हणजे एक जवळच्या जवळ अलिबागला जाण्यापेक्षा इथं एकदम भारी एकदम अलिबागलाच फील भेटतो इथं चालाय बिलायला. आणि म्हणजे ॲक्टिव्हिटी नाही एवढं इथं म्हणजे टांगा घोडी आता काय टांगा गाडी घोड्याची त्यातला काय नाही. पण बाकी बीच बीच एक नंबर आहे. पाणी पण बऱ्यापैकी फक्त एवढं की बीच थोडासा घाण आहे बीचवर. हां माणसं नाही आहेत. आज शनिवार इव्हिनिंग पण माणसं नाही आहेत. बरं आहे 4 वाजले जातात. हां आपण जाऊ झाला पलीकडं बघूया. बघताय माझ्या मागे इकडं मोठ्या गाडीची पार्किंग पण आहे. आणि मग इकडं फार्म हाऊस रूम बिम पण अवेलेबल आहेत राहायला डेला येताना कोण शनिवार रविवार यांच्यासाठी रूम बिम पण बघताय इकडं मस्त आहे. नारळाची झाड आहे. ते नागाव बीच सारखा हिल आहे. जाऊया आपण आता आले जवळ बघा जामच चालले आपण. तर आज तू गेला असता का आम्हाला ओळखी लागली असेल. हो नुसता पाहिजे बाई सुट्टी घेतली भेटली उद्या गेला. उद्या सुट्टी आम्हाला बघ भाई गव्हर्नमेंट डबल सुट्टी आहेत. गव्हर्नमेंट झाली असं आमच्या आहे तर आणि मग आम्हाला डबल टिबल सुट्टी डायरेक्ट आता उद्या पण सुट्टी असू शकते. हा ब्रँड आहे भाई आपण. एक दुसऱ्याला आठवडा घरी काय विचार केला ना डायरेक्ट आठवडा पण नाही 10 दिवस घरी. प्रायव्हेट आला तसं नाही. प्रायव्हेट वाली भाई नुसता पाहिजा हे पाना घर पक्कड पकड पाना पण काय व्ह्यू भेटतोय नाही भावांनो. काय व्ह्यू आहे बघा. ते नागाव बीच ते अलिबाग जायची गरजच नाही ना एवढा लांब म्हणजे ते नाही अंतर ते मी फक्त एवढं इकडे एक्सप्रेस असल्यामुळं लवकर येतो. इकडं जायला 2-3 तास लागतात. इकडं तुम्ही 1 तास 10 मिनटं 15 मिनटात येऊ शकता. माझ्या घरापासून म्हणजे मोपाडा रेतपासून काहीतरी 43 किलोमीटर आहे. 46 एवढा वाटत नाही. NPT रोड हायवे पकडला की मग येतोय. आणि मित्र हा व्ह्यू तुम्ही बघताय खूप भारी होता आजचा दिवस आपल्या मित्रांसोबत जुन्या आपण पूर्ण दिवस स्पेंड केला आहे. तुम्ही नक्की इकडे या आणि व्हिडिओ कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला. तर आता भेटू आपण लवकरच. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.